नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर सकाळचे वाजलेले आहेत 10 आणि मी आलेलो आहे गॅलरीत. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्याला काजूची झाडे शेतामध्ये लावायची आहेत. त्यासाठी मी मोठ्या काजूचे बी घेऊन कुंड्यांमध्ये 5-5 अशी बिया लावून रोपे तयार केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ही रोपे काजूची आहेत. तुम्ही पाहू शकता आणि ह्या 10 कुंड्या आहेत. 10 कुंड्यामध्ये मी 5-5 बिया टोकून घालून झाडं तयार केलेली आहेत. प्रत्येक कुंडीमध्ये 5-5 आणि ती आपल्या शेतामध्ये लावायची आहेत. तर तुम्ही पाहू शकता त्याला खत आणि पाणी वेळेवर घालून त्यांची वाढ केलेली आहे आणि आपल्याला जूनमध्ये लावायचे आहेत. ज्यावेळी थोडा पाऊस चालू होतो त्यावेळी लावायचे आहेत. कमी पडू नये म्हणून यासाठी आपण बारडीमध्ये पण लावलेली आहेत, टपामध्ये. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि काजूची झाडे लावलेली आहेत आणि बऱ्यापैकी काजूची झाडे आलेली आहेत मित्रांनो, म्हणजे जगलेली आहेत आणि आपलं काही नुकसान झालेलं नाही आहे. म्हणजे काजू काय खराब झालेल्या नाहीत. त्यामुळे आपल्याला 50 बिया टोकनल्या होत्या, त्यापैकी 50च्या 50 100% बिया आलेल्या आहेत आणि आपण जूनमध्ये झाडं लावायची आहेत. जर तुम्ही यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर तुम्ही पाहू शकता आपली रोपे तयार झालेली आहेत आणि आपण ती लावणार आहे. तर मित्रांनो, मी आलेलो आहे शेतामध्ये. तुम्ही पाहू शकता ही एवढी झाडे मी कुंड्यांमधून काढलेली आहेत आणि ते आपण लावायचे आहेत. त्याआधी मी पहिलं लावण्यासाठी डबरा खणलेला आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, झाड लावण्यासाठी खड्डा मी खणलेला आहे. हा अर्धा फूट खड्डा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्यामध्ये आपल्याला काजूची झाडे लावायची आहेत, रोपे लावायचे आहेत. आणि मी 50 खड्डे पाडलेले आहेत मित्रांनो. आणि आपण काजूची झाड लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि झाडे कशा पद्धतीने लावतात ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो. अर्धा फूट खोल खड्डा खणलेला आहे आणि पहिलं झाड आपण लावण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि मित्रांनो, फायनली आपली झाडे लावून झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपली झाडे लावून झालेली आहेत. झाडे लावायला कुणाकुणाला आवडते त्याने कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण काजूची झाडे लावलेली आहेत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.